येस. सो हं, हं. हॅलो एव्हरीवन, नमस्ते. सो आज आपल्यासोबत आहेत सरिता. येस, हाय सरिता, कशा हाय आहात? ओंकार. मी छान. मजेत. ग्रेट, ग्रेट. सो सरिता, आय वुड लाईक टू आस्क यू की तुम्हाला विचारायला आवडेल मला की वेअर आर यू फ्रॉम आणि हाऊ लॉंग सिन्स हाऊ लॉंग कधीपासून तुम्ही हा एन्झायटी किंवा जे हे चॅलेंजेस आपण फेस करत आहोत, फिअर इश्यूज, एन्झायटी इश्यूज, सो कधीपासून आपण फेस करत आहोत हे? आय एम फ्रॉम पुणे अँड म्हणजे लास्ट 5 इयर पासून हे सगळं फेस करते मी. हम्म, हम्म, हम्म. पण व्हॉट आर द एक्झॅक्टली प्रॉब्लेम्स काय होते? काय फेस करत होतो आपण? काय इम्पॅक्ट काय होत होता त्याच्यामुळं? म्हणजे प्रॉब्लेम्स की जसं की लेस कॉन्फिडन्स, हम्म, त्याच्यानंतर नवीन पर्सन सोबत बोलायला प्रॉब्लेम होत होता. त्याच्यानंतर हम्म, मीटिंग्स झाले किंवा हम्म, पर्सनल, प्रोफेशनल दोन्ही लाईफमध्ये प्रॉब्लेम होते त्याच्यामुळं, की ओव्हर थिंकिंग जास्त होती. ओके. हं. येस. सो आफ्टर जॉईनिंग हॅपी लिव्हिंगला जॉईन केल्यापासून हाऊ वॉज युअर जर्नी? कशी होती तुमची जर्नी? आतापर्यंतचा प्रवास कसा होता? येस. प्रवास म्हणजे फर्स्ट म्हणजे एक-एक सेशन नंतर खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या प्रत्येक सेशन नंतर. अ, म्हणजे जसे की पहिल्या ह्याच्यात त्यांनी रूट कॉज काढलं, की काय नेमकी प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर जे अँक्साइटी येते, तर मग त्याला कसं तुम्ही हे करू शकता, रिफ्रेम वगैरे म्हणजे डिफरंट डिफरंट प्रॅक्टिस दिल्या. डिफरंट सेशन नंतर आणि म्हणजे जे सिच्युएशन मी फेस करत होते, तर त्या सगळ्या सिच्युएशनला प्रत्येक प्रॅक्टिसमधून मी कसं ओव्हरकम करू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला त्या हॅपी लिव्हिंगमधून भेटल्या. तर या. सो काय काय चेंजेस, काय डिफरन्स काय जाणवतोय आपल्याला? स्वतःमध्ये काय चेंजेस जाणवायला अ, सुरुवात झाली? डिफरन्स म्हणजे की पहिले जी अँक्साइटी होत्या, म्हणजे हम्म, ज्या थिंकिंगमुळं म्हणा किंवा जे काय असेल ते हम्म, रिअल लाईफ सिच्युएशनमुळं, की पहिले मी म्हणजे अँक्साइटी क्रिएट करायचे. बट आता नाही, की आता मी त्या गोष्टीला प्रॉपर ज्या प्रॅक्टिस दिल्या आहेत, तर त्याच्यामुळं मी एकतर त्याच्यावर म्हणजे काहीतरी सोल्युशन म्हणा किंवा वे ऑफ थिंकिंग चेंज करून त्या अँक्साइटी तिथंच हे होऊन जातात. आता ते येत नाहीत. ओके. दॅट्स हं, हं. ग्रेट सरिता, बिकॉज सरिता, आय कॅन सी दॅट जो प्रॅक्टिस तुम्ही अप्लाय करत होता आणि पहिल्या दिवशी जसं आलात तुम्ही आणि आजचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे, सो तो डिफरन्स डेफिनेटली तुमच्या फेसवरून आणि बोलण्यातून जाणवत आहे. हं, हं. सो तुम्हाला जर मेसेज द्यायचा असेल की जे सध्या अँझायटी मधून जात आहेत आणि कदाचित त्यांना माहित नाहीये की दे आर लाईक मेडिकेशन सिन्स लॉंग टाइम हं, सफरिंग हं. ऑल दिस थिंग्स, सो त्यांना काय मेसेज द्यायला आवडेल तुम्हाला? त्यांना काय सांगायला आवडेल? मला सांगायला हेच आवडेल, की म्हणजे कधी-कधी आपल्याला म्हणजे खुद मला स्वतःलाच वाटत होतं, की हे म्हणजे मी जॉइन तर केले, पण रिअली हम्म, इफेक्ट करेल की नाही. बट हम्म, ॲज हम्म. माय एक्सपिरियन्स जो रिअल एक्सपिरियन्स मी शेअर करते, की इट्स रिअली वर्क आणि खरंच तुमची वे ऑफ थिंकिंग चेंज होऊन खरं तुमचं म्हणजे अँक्साइटी ऑटोमॅटिकली म्हणजे कमी-कमी व्हायला सुरुवात होती आणि तुमचं वे ऑफ थिंकिंग चालू झाल्यामुळं प्रॉपर जे वे ऑफ थिंकिंग देतायत ते. इट इस नॉट लाइक की काही चमत्कार वगैरे. आपलेच जे पॉझिटिव्ह माइंड सेट करून तुम्हाला ठीक करायचा म्हणजे प्रयत्न आहे तो ऑब्व्हियसली तो आपण जर व्यवस्थित त्याला फॉलो केलं तर ते आपल्याला आउटपुट भेटतं. येस. येस, येस सरिता, खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचे थॉट शेअर केल्याबद्दल. आणि रिअली अप्रिशिएट यू बिकॉज ॲज अ टीम जो एफर्ट्स तुम्ही स्वतः देत आहात आणि यू आर द ओनली पर्सन की तुम्ही स्वतःमध्ये तेवढं तुमचं एफर्ट्स देत आहात, प्रयत्न देत आहात. सो हं, वी आर हं. जस्ट फॅसिलिटेटिंग. आम्ही फक्त तुम्हाला एक एक सहयोगी म्हणून, ॲज अ कोच म्हणून आम्ही तिथं होतो, बट सगळे तुम्ही एफर्ट्स घेत आहात आणि दिस इज द रिझल्ट. त्याचा रिझल्ट तुम्ही बघत आहात आणि दिस हं. इज गोइंग टू बी विथ यू ऑल द टाइम इटसेल्फ. येस. ऑल राईट. येस, येस. Yes. So thank you so much once again for sharing your thoughts with us. या थँक यू सो मच ओमकार सर अँड होल टीम की तुम्ही ही सगळं प्रोसेस स्टार्ट केली. क्योंकि मतलब म्हणजे मी स्वतःच एक म्हणजे ट्राय करत होते डॉक्टर शोधण्याचा.
काही हं, हं. दिवसांपूर्वी. बट मला ही गोष्ट भेटली म्हणून मी म्हटलं नाही पहिले आपण इकडे बघूयात आणि जर नाही झालं ह्या गोष्टीतून तर मग आपण डॉक्टरशी कन्सल्ट करूया. कारण मी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सफर केल्या आणि करत होते. तर त्यामुळं आता मला असं वाटत होतं, की बस आता कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. हं, हं. तर ग्रेट. खूप छान. येस. खूप छान. ऑलराइट.